3.5% ब्राह्मण राज्य करायला का नाही. गाडगं मोठं मताचं आमचं परुळ राज्य करायलाय. गाडग्यावर परुळ असते टोपण ते राज्य करतोय. तो बीजेपीला मदत करतो त्याला मी मतदान करणार नाही, त्याला समाजात सुद्धा येऊ देणार नाही. हे ज्यावेळेस म्हणाल त्यावेळेस खरं आम्ही आंबेडकरवादी. काय केलं त्या बीजेपीनं? सरांनी एक विषय करलाय, टच केला त्याला. 15,000 प्राथमिक शाळा बंद झाल्या. 15,000 अरे अमेरिकेमध्ये एका विद्यार्थ्यासाठी रेल्वे जाते रेल्वे. आणि ह्यांनी क्रायटेरिया लावला 20 विद्यार्थ्याच्या पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर ती शाळा बंद. 15,000 शाळा बंद झाल्या. 20 लाख पोरं शिक्षणापासून वंचित राहिली आणि सगळे शिक्षक सरप्लस झाले. कुणाच्या शाळा होत्या? वाड्या वस्तीवर पाड्यावर आमची पोरं शिकत होती. त्या पोरांना म्हणे शहरात जाऊन शिका. रे एसट्या नाहीत का गावामध्ये? पोरं कसं जाणार शहरात? शिक्षणाची नाळ तुमची तोडायची आहे. तुम्हाला अंधश्रद्धेमध्ये गुंतवायचं आहे, तुम्हाला अडाणी बनवायचं आहे. आणि म्हणून कुंभमेळ्याला 14,000 कोटी तरतूद केली. 14,000 कोटी कुंभमेळ्याला. त्या काळातले ऋषी मुनी अजून आता नाशिकला येणाऱ्या जटावर गांजा पीत बसणार आहे. त्याच्यासाठी 14,000 कोटी. आणि सायन्स परिषदेला पैसे लागायला गेले. पैसे नाहीत म्हटले, देऊ तर 100 कोटी देऊ. आणि कुंभमेळ्याला 14,000 कोटी कुठून न्यायचं देश? कोण करतं हे सगळं? तुम्ही शिकणारच नाही. शिकायला गेला तर तुमची सगळी दारं बंद होत चालले, आरक्षण बंद होत चाललंय. मी त्या लातूरला गेलो होतो. वसतिगृहामध्ये 2 वर्ष पोरांना कपडे नाहीत विद्यार्थ्यांना. वसतिगृहामधल्या बूट नाहीत, वेळच्यावर जेवण मिळत नाही. सगळं जाती जातीमध्ये फूट पडायची, धर्मामध्ये फूट पडायची. एकाला दुसऱ्याच्या अंगावर द्यायचा, आंबा पाडायचा धंद हे करू लागलेले आहेत. आणि आम्ही मात्र बेसावध आहे. घटनेचं संरक्षण करायचं कसं व्हायचं? दारू पिऊन होईल का? गांजावरून होईल का? रे आदर्श म्हणून बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता पत्रकारांनी. सगळ्या धर्माची माणसं त्यांच्या पोशाखावरून ओळखतात. बुद्ध कसा ओळखायचा? बाबासाहेब म्हणले बुद्ध वर्तनातून ओळखायचा. बाबासाहेबांनी जशी घटना लिहिली, जो मसुदा तयार केला तो आहे तसा ह्यांनी स्वीकारला नाही, हे खरं आहे. बाबासाहेबांनी जो मसुदा तयार केला होता तो आहे तसा स्वीकारला असता तर जगात भारत 1 नंबर झाला असता. तरी काय चुटके सांगतो माझं भाषणचं. बाबासाहेबांना जात नको होती. छत्रपती शिवाजी महाराज असतील, बुद्ध असतील, फुले असतील, शाहू असतील, अण्णाभाऊ असतील, सगळ्यांना जातीचाच त्रास झालाय. बुद्धांना राज्याचा त्याग का करावा लागला? जातीमुळेच ना. युद्ध नको म्हटल्यानंतर या व्यवस्थेनं, वैदिक व्यवस्थेनं सांगितलं क्षत्रियाने युद्ध नको म्हणायचं नाही. म्हटलं तर त्याला शिक्षा आहे. आणि ती शिक्षा म्हणून बुद्धाला राज्याचा त्याग करावा लागला, हे लक्षात घ्या. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक का नाकारला? जात म्हणूनच ना. शूद्र म्हणूनच नाकारला ना, जात म्हणून नाकारला. फुलेना कशामुळे त्रास झाला? जात म्हणून झाला ना. का नाही? बाबासाहेबांना कशामुळे त्रास झाला? जात म्हणून झाला ना. आणि अण्णाभाऊ काय शिकले नाही? जात म्हणूनच शिकता आलं नाही. जात नाकारण्यासाठी बाबासाहेबांनी गौतम बुद्धाचा जन्म दिलाय. पण आम्ही जातीला चिकटू नाही, जात डोक्यातून जायला तयार नाही. जातीचं समर्थन हे ब्राह्मणांचा फायदा आहे. जातीचं समर्थन म्हणजे कोणाचा फायदा आहे? ब्राह्मणाचा फायदा. आणि तिकडून गाणी आल्यात आता जातीवर. जातीचं स्पिरिट वाढवणारी गाणी आली का नाही? जी जात बाबासाहेबांनी नाकारली त्या जातीची गाणी आपली पोरं गाऊ लागले. त्याची जात संपणार. म्हणून बाबासाहेबांना या देशामध्ये जात नको होती. म्हणून बाबासाहेबांनी एक मसुदे तयार केले. त्याच्यामध्ये 3 मसुदे महत्वाचे होते. एक आर्थिक स्वातंत्र्याचा मसुदा, सामाजिक स्वातंत्र्याचा मसुदा आणि हिंदू कोड बिल. हे 3 मसुदे पास झाले असते तर या देशात जात शिल्लक राहिली नसते. काय होते ते मसुदे? बाबासाहेब आर्थिक मसुद्यामध्ये असं म्हणत होते त्या देशाची संपत्ती राष्ट्राच्या मालकीची करा. त्या देशाची जमीन असेल, पैसा असेल, सोनं असेल, अनेक वर्षानंतर स्वातंत्र्य मिळालंय, त्या स्वातंत्र्याचा आस्वाद प्रत्येकाला घ्यायचा असेल तर संपत्तीचं राष्ट्रीयकरण करा. एकदा संपत्तीचं राष्ट्रीयकरण झालं, सरकारच्या मालकीची जमीन झाली, सरकारच्या मालकीचं सोनं झालं, सरकारच्या मालकीचे पैसे झालं तर सामाजिक स्वातंत्र्य म्हणजे बाबासाहेबांनी सांगितलं तर त्याचं फेरवाटप करा. जर संपत्तीचं राष्ट्रीयकरण त्याचं फेरवाटप झालं तर बाबासाहेब म्हणत होते कागदावर जात लिहायची नाही, फक्त भारतीय लिहायचं. कल्पना करा, प्रत्येकाला 50-50 एकर 2-2 किलो सोनं, 1-1 कोटी पैसे आला तर कशाला पाहिजे होते आपल्याला आरक्षण? पण ह्या प्रस्तावाला सगळ्यांनी विरोध केला. की ते विरोध करणारे अजून सुद्धा जिवंत आहेत, अजून आहेत. ते आता केंद्राच्या सत्तेत आहेत आणि महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. आर्थिक स्वातंत्र्याचा मुद्दा नेहरूंना पटला होता. राष्ट्राच्या संपत्तीचं राष्ट्रीयकरण, फेरवाटप करायचं हे नेहरूंना पटलं होतं.
नेहरूंनी मान्य केलं होतं, पण एक दिवस रात्री 12 वाजता नेहरूंचा बाबासाहेबांना फोन आला, मिस्टर आंबेडकर आर्थिक स्वातंत्र्याचा मसुदा पास होत नाही, तो जर पास केला तर मला भांडवलदार गोळ्या घालून मारतील. मग बाबासाहेब म्हटले, जर संपत्तीचं राष्ट्रीयकरण जर फेरवाटप करत नसाल तर मग आम्हाला रिझर्वेशन पाहिजे. हा रिझर्वेशनचा मुद्दा इथं आला. बाबासाहेबांनी फार बघा, ते आता सगळी पुस्तकं बाहेर पडलेत, पानावर ह्या चर्चा आहेत. बाबासाहेबांनी आम्हाला रिझर्वेशन पाहिजे का? पिढ्यान पिढ्या चाकरीवर भाकरीवर आम्हाला राबवलंय. सायाने साळकी करायची, बैत्यावर जगायचं, मायानं मालकी करायची, बैत्यावर जगा ढोरानं डुलकी करायची, बैत्यावर महारानं मालकी करायची, बैत्यावर जगायचं. मग अशा सगळ्या बैतेकरांनी सेवा केली, त्यांना घर बांधू दिलं नाही, सोनं घेऊ दिलं नाही, पैसा साठवू दिला नाही. ही लाचारी, ही गरिबी, हे दारिद्र्य त्या तुमच्या व्यवस्थेमुळे आले, त्याची नुकसान भरपाई म्हणून आम्हाला रिझर्वेशन पाहिजे. हा मुद्दा पास झाला. जे जंगलावर उदरनिर्वाह करत होत्या अशा जाती बाबासाहेबांनी एकत्र केल्या, त्याला शेड्यूल ट्राईब म्हटलं. त्यांना 7.5% आरक्षण बाबासाहेबांनी दिलं का नाही? या देशाच्या सगळ्या अनटचेबल कास्ट बाबासाहेबांनी एकत्र केल्या. शेड्यूल कास्टचा बेस अनटचेबिलिटी आहे का नाही? अस्पृश्य जाती एकत्र केल्या, त्याला शेड्यूल कास्ट म्हटलं. आणि या शेड्यूल कास्टला 13% बाबासाहेबांनी आरक्षण दिलं. आणि मग बाबासाहेब पुढे म्हटले, या देशातले ओबीसी सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, त्यांना सुद्धा घटनेच्या माध्यमातून आरक्षण द्या, असा आग्रह बाबासाहेबांनी धरला. तर सरदार वल्लभभाई पटेल म्हटले, मिस्टर आंबेडकर बीसी केलं, बीसीचं काढून घेतले, ओबीसी काय लावले? बाबासाहेब म्हटले, या देशातील साडी माडी तेली तांबडी कुष्टी न्हावी दंगल सुतार लबार कुंभार गावातले 12 बालोदार हे सुद्धा सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत. साड्यानं सारखी करायची, बैतल माळ्यानं मालकी आहे. ओबीसी सुद्धा सामाजिक शैक्षणिक मागास आहेत, त्यांना सुद्धा आरक्षण द्या. पटेल नाकारत होते. आणि मग बाबासाहेब पटेलना म्हणाले, मिस्टर पटेल, तुला ओबीसीची परिस्थिती माहित नाही, मला माहित आहे, देऊ नको. पण मी सांगतोय ती परिस्थिती त्यांची आहे की नाही हे शोधण्यासाठी घटनेत कलम कर, तरतूद कर. हा मुद्दा पास झाला मित्रांनो. आणि या देशातले ओबीसी सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागास आहेत नाही शोधण्यासाठी घटनेत 340 कलम आलं, ओबीसी साठी आलं. आणि तिसरा बिल होतं हिंदू कोड बिल. काय ते बिल होतं? बाबासाहेब म्हटले, अरे हा देश 150 वर्ष होता, ते हा देश 750 वर्ष पारतंत्र्यात होता. डच आले, हुन आले, पोर्तुगाल आले, मोगल आले, नंतर इंग्रज आले. अनेक वर्षानंतर हा देश स्वतंत्र झालाय. तो स्वातंत्र्याच्या जगाला योग्य टप्प्यावर जाऊन यशस्वी व्हायचा असेल तर पुरुषाबरोबर स्त्रियांना स्वातंत्र्य द्या. महिलांना स्वातंत्र्य म्हटल्यानंतर ही पिलावर जागृत झाली. महिला जर शिकल्या तर आमची ते बिल पास झालं नाही मित्रांनो. आता ज्या महिला नगरसेवका वगैरे राष्ट्रपती वर राहिल्या ते हिंदू कोड बिल मधलं आहे. ओबीसीचं रिझर्वेशन आणि महिलांचं आरक्षण या 2 विषयावर बाबासाहेबांचं भाषण त्या सभागृहामध्ये होतं. पण हे पिलावर जागृत झाली. या 2 विषयावर जर बाबासाहेब आंबेडकर बोलले तर द्यावं लागेल म्हणून त्यांनी सभागृहामध्ये दंगा केला. आणि कोणच ऐकून घ्यायचा म्हणताना बाबासाहेबांनी त्या भाषणाच्या प्रती फिरकावल्या आणि आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. कोणासाठी दिला? एससी साठी नव्हे, महिलांच्या साठी आणि ओबीसीच्या साठी राजीनामा दिला. प्रत्येक कलमावर चर्चा झाली. ते कलम पास झालेत माझ्या बांधवांनो, झालेत का नाही? दुसरा एक मुद्दा सांगतो. पिलावर म्हणत होते तिकडे पाकिस्तान तर इकडे हिंदुस्थान, तिकडे पाकिस्तान तर इकडे हिंदुस्थान देशाचं नाव द्या. बाबासाहेब म्हणले, नो, मी माझी घटना धर्मनिरपेक्ष आहे. आपल्या देशामध्ये अनेक धर्माची माणसं राहतात. जर या देशाचं नाव हिंदुस्थान ठेवलं तर ख्रिश्चनांनी काय करायचं, मुस्लिमांनी काय करायचं, बौद्धांनी काय करायचं, जैनांनी काय करायचं, लिंगायतींनी काय करायचं? नावासाठी पुन्हा देश तुटेल फुटेल. ते बिल, ते मत बाबासाहेबांनी नाकारलं आणि या देशाचं नाव भारत आणि इंग्रजीमध्ये इंडिया आलं. तरी सुद्धा आमच्यातली माणसं सुद्धा बोलताना हिंदुस्थान हिंदुस्थान म्हणतात. आम्ही जर हिंदुस्थान म्हणलो तर ते पण म्हणणार करा हिंदुस्थान. झाल्या ना चर्चा त्याच्यावर? हा हिंदुस्थान नाही, हा भारत आहे. इंडिया कट केलं त्यांनी. आता तिथपर्यंत आले ते. पुन्हा समज झालं तिकडे हिरवा तर इकडे भगवा राष्ट्रध्वज करा. आग्रह झाला ना त्यांनी. बाबासाहेबांनी न अनेक झेंडे रंग आहेत आपल्या देशामध्ये. हिरवाय, निळाय, पिवळाय, पांढराय, सगळे रंग आहेत. भगवा राष्ट्रध्वज झाला तर रंगासाठी पुन्हा देश तुटेल फुटेल, दंगल होईल. बाबासाहेबांनी तो भगवान नाकारला आणि देशाचा राष्ट्रध्वज तिरंगांमध्ये अशोक चक्र मारलं. तो आपला राष्ट्रध्वज आहे. पुन्हा एक बिल पुढे आलं. त्या देशाचा राष्ट्रगीत कोणता पाहिजे त्यांनी आग्रह धरला होता, वंदे मातरम. आता त्यांनी प्राथमिक शाळेमध्ये जे आर काढलाय वंदे मातरम, नाकारलं पाहिजे आपण ते. बाबासाहेबांनी नाकारलं. बाबासाहेब म्हटले, ओ तलवाच वाचलं. अरे म्हटले, वंदे मातरम हे एकाच धर्माचं गुणगान गाणार आहे. जर आपण ह्या धर्मनिरपेक्ष देशामध्ये सगळ्या धर्मियांच्या समोर जर एकाच धर्माचं गुणगान गाणू लागलो तर पुन्हा देश तुटेल फुटेल. ते गीत नाकारलं आणि बाबासाहेबांनी
राष्ट्रगीत म्हणून जन गण मन स्वीकारलं. ते फार महत्वाचं आहे. जर हिंदुस्थान झाला असता तर इथल्या मुस्लिमांना नायर साहेब कुठे आहेत? इथं प्रचार करता आला नसता मुस्लिमांना, इथं बौद्धांना प्रचार करता आला नसता, इतर धर्मियांना बाहेर पडता आलं नसतं. अरे त्या देशाचं नाव भारत असताना, धर्मनिरपेक्ष घटना असताना तरी सुद्धा आमच्या मुस्लिमांना मारू लागलेले का नाही? मटण खाल्लं म्हणून मारायला लागल्यात. त्याच्या मटण असल्यासारखं खाण्याचं, बोलण्याचं, मत मांडण्याचं त्या प्रेम्बल मध्ये आहे का नाही? काय खावं, काय प्यावं हे त्याचं स्वातंत्र्य आहे. काय बोलावं ते त्याचं स्वातंत्र्य आहे. काय कुणाची कशी पूजा करायची त्याचं स्वातंत्र्य आहे. त्या सगळ्या स्वातंत्र्यावर हे गदा आणू लागलेले आहेत आणि आम्ही शांत आहे. त्यांनी राम काढलाय. आता खोटं सांगतात म्हणे बाबासाहेबांच्या पहिल्या वेळेस म्हणून रामाचा फोटो होता. खोटा आहे ते. राम आमचं दैवत आहे का? कुलदैवत आमचं आहे का? जो काही मराय गाडा असलं देव आहेत आमचं सगळं. काळ इंद्रगणी सगळं आम्हाला दिल्यात आणि म्हणतात देखणार राम स्वीकारा. काय स्वीकारा? गणपती आहे ना त्यांचा का स्वीकारा? आमचा राम राज्य जर आलं तर मुंडकी राहणार नाही. हे लक्षात घ्या. शंभुकाचा वध केला की नाही रामानं? शंभूक तपश्चर्याला बसला, ब्राह्मणाचा पोरगा नेलं, ब्राह्मणात ठेवल्या रे रामा तुझ्या राजामध्ये हाकार मारलाय. काय झालंय? मागासवर्गीय तपश्चर्या केल्यामुळे आमचं मुलगा मेलं. हेच सायन्स. राम पण चला दाखवा म्हटला. काय विचारावं त्यांना रामानं? किती शिकलायस, काय अभ्यास केला? विचारा पाहिजे नाही. तो कुणाचा? बिल्लाचा. बिल्लाला विद्यार्थ्याचा अधिकार नाही. तिथंच म्हणतं तोडलंय ते राम आमच्या डोक्यावर मारायला चाललेले. माझ्या बांधवांनो, ह्याचा तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पुन्हा ब्राह्मणवाद आमच्या डोक्यावर थोपवला जातोय आणि त्या थोपवण्यामध्ये जात त्यांना फायद्याची ठरायला ठरवल्या का नाही? प्रत्येकाच्या डोक्यात जात आहे. जात त्यांच्या फायद्याची आहे. म्हणून बाबासाहेबांनी डोक्याची जात जावी म्हणून 56 गौतम बुद्धाचा धम्म दिलाय का नाही? बुद्धात जात नाही. बुद्धात जात नाही. शेड्यूल कास्ट मध्ये बुद्धाचा समावेश केला. त्यावेळेस मी मोर्चा काढला होता साहेब. मी मोर्चा काढला होता. हे थांबवा. त्याला नाव दिलं नवबौद्ध. बुद्ध काय अनटचेबल आहे का? बुद्ध अनटचेबल आहेत का? बुद्ध अनटचेबल नाही. पुन्हा बुद्धाला अनटचेबल करण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये झाली तरी आम्ही निवांत आहे. माझ्या बांधवांनो, हा भारत म्हणजे भूभाग नव्हे. 3.5% ब्राह्मण, 12.5% मराठा, 52% ओबीसी, 13% एससी, 7.5% एसटी, 10-12% अल्पसंख्याक असा भारत आहे. आणि हा भारत 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी 2 दिवस महत्वाचे आहेत. 15 ऑगस्टला हा भारताचा नकाशा स्वतंत्र झालाय. समजून घ्या. 15 ऑगस्टला स्वतंत्र दिन म्हणतात. म्हणजे हा नकाशा स्वतंत्र, इंग्रज गेला, नकाशा स्वतंत्र झाला आणि या देशाची जनता स्वतंत्र कधी झाली असेल ती 26 जानेवारीला झाली. म्हणून त्याला प्रजासत्ताक दिन म्हणतात. तुम्हाला बोलण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, मत मांडण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, फिरण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, संचय करण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, चांगली घरं बांधण्याचं स्वातंत्र्य नव्हतं, चांगली कपडे घालण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. हे सगळं स्वातंत्र्य 26 जानेवारी 1950 ला ही घटना लागू झाल्यानंतर आम्हाला मिळालं. त्या स्वातंत्र्यावर आज गदा येते. माझ्या बांधवांना येते का नाही? कल्पना करा. येते का नाही सांगा ना? 3.5% ब्राह्मण राज्य करायला का नाही? गाडगं मोठं मताचं आमचं परुळ राज्य करायलाय. गाडग्यावर परुळ असते एक टोपण, ते राज्य करते. बाबासाहेब म्हणले मत म्हणजे तुझा स्वाभिमान आहे. मत म्हणजे स्वतःचा संसार सुखी करण्याचं ते साधन आहे. असं एक मत कमी पडत ग्रामपंचायत सदस्य होत नाही, सरपंच होता येत नाही, महापालिकेचा नगराध्यक्ष, नगर सेवक होता येत नाही, आमदार खासदार होता येत नाही नव्हे. पंतप्रधान एक मत कमी पडत होत नाही नव्हे. या देशाचा राष्ट्रपती सुद्धा एक मत कमी पडत होता येत नाही. सर ताकदीचं मत तुम्हाला दिले आणि आमच्या हातात आले कटोर. देखी किती दिवस मागायचं? जात अतिशय मारक ठरल्या माझ्या बांधवानो. आपण जे सत्कार करतोय ते जात म्हणूनच करतोय साहेब, अध्यक्ष साहेब. तो कुठं काम करतोय ह्याचा विचार आम्हाला नाही. आला जातीचा ढालमार. कुठं काम करतोय ते, कुणाचं काम करतोय ह्याचा तर विचार आपण समाजाने केला पाहिजे ना. मातान समाज ढोबळ्याला की घाला माग का मागायचा आहे म्हणून माग. आता ढोबळी बीजेपी मध्ये काम करायला ना. रग पाहिजे बाबासाहेबांच्या रक्ताची तुमच्यामध्ये. जो बीजेपीला मदत करतो त्याला मी मतदान करणार नाही, त्याला समाजात सुद्धा येऊ देणार नाही. हे ज्यावेळेस म्हणाल त्यावेळेस खरं आम्ही आंबेडकरवादी नाही. जातीचा घाल माळ काय मंत्री आहे काय तर मिळते म्हणून. बाबासाहेबांना खूप मिळवता आला असतं. आलं का नाही? खूप मिळवलाच असतं. बाबासाहेबांनी सगळ्या लाट मारल्या तुमच्यासाठी आणि तुम्ही बीजेपीचे तिकिटी मिळतून पळालाय. देऊ मत पण त्या बीजेपीने काय केलं तो इतिहास तर मांडा ना साहेब. मी जरा ह्याच्यावर बोलतोय. माना नाही इतिहास काय केलं त्या बीजेपीनं? सरांनी एक विषय काढलाय, टच केला त्याला.
15,000 प्राथमिक शाळा बंद झाल्या. 15,000. अरे अमेरिकेमध्ये एका विद्यार्थ्यासाठी रेल्वे जाते, रेल्वे. आणि ह्यांनी क्रायटेरिया लावलाय 20 विद्यार्थ्याच्या पेक्षा कमी विद्यार्थी असतील तर ते शाळा बंद. अशा 15,000 शाळा बंद झाल्या. 20 लाख पोरं शिक्षणापासून वंचित राहिली आणि सगळे शिक्षक सरप्लस झाले. कुणाच्या शाळा होत्या? वाड्या वस्तीवर पाड्यावर आमची पोरं शिकत होती. त्या पोरांना म्हणे शहरात जाऊन शिका. रे एसट्या नाहीत काय गावामध्ये? पोरं कसं जाणार शहरात? शिक्षणाची नाळ तुमची तोडायची आहे. तुम्हाला अंधश्रद्धेमध्ये गुंतवायचं आहे, तुम्हाला अडाणी बनवायचं आहे. आणि म्हणून कुंभमेळ्याला 14,000 कोटी तरतूद केली. 14,000 कोटी कुंभमेळ्याला. बुद्ध ज्यावेळेस देश सोडला, राज्य सोडलं, त्यावेळेस बुद्ध या सगळ्या ऋषीमुनीच्या सहवासात राहिले होते. सगळ्या जाता जाता त्या पत्नी म्हटली होती जा, पण माणूस सुखी होणार असेल तर खुशाल जा, भांडण खुशाल जा. बुद्ध म्हटले मी जाऊन माणसाच्या सुखाचा शोध लावून येणार. त्या काळातल्या सगळ्या ऋषीमुनीच्या सहवासात बुद्ध राहिले, सिद्धार्थ राहिले. माणसाच्या सुखाचा शोध लागला नाही. काय ऋषी त्या काळात झटा वाढलेल्या गडी एका ठिकाणी बसलेले खायला त्याला. तो राजकुमार म्हणायचा ह्याच्या शरीराला शांतता नाही, तर माणसाच्या सुखाचं मला काय सांगणार. आणि तो ऋषी म्हणायचा बाबा तुझ्या डोसक्यात जे आहे ते आमच्या डोसक्याने आपला पुढे, ह्यांच्या डोसक्यात वाच आहे. त्या काळातले ऋषी मुनी अजून आता नाशिकला येणाऱ्या जटावर गांजा पीत बसणार आहे. त्याच्यासाठी 14,000 कोटी. आणि सायन्स परिषदेला पैसे मागायला गेले, पैसे नाहीत म्हटले, देऊ तर 100 कोटी देऊ. आणि कुंभमेळ्याला 14,000 कोटी. कुठं न्यायचा देश? कोण करतं हे सगळं? तुम्ही शिकणारच नाही. शिकायला गेला तर तुमची सगळी दारं बंद होत चालले, आरक्षण बंद होत चाललंय. मी त्या लातूरला गेलो होतो, वसतिगृहामध्ये 2 वर्ष पोरांना कपडे नाहीत विद्यार्थ्यांना, वसतिगृहामध्ये बूट नाहीत, वेळेवर जेवण मिळत नाही. सगळं जाती जातीमध्ये फूट पडायची, धर्माधर्मामध्ये फूट पडायची. एकाला दुसऱ्याच्या अंगावर द्यायचा, आंब्यानं आंबा पाडायचा धंदा हे करू लागलेले आहेत. आणि आम्ही मात्र बेसावध आहे. घटनेचं संरक्षण करत कसं व्हायचं? दारू पिऊन होईल का? होईल का? गांजावरून होईल का? अरे आदर्श म्हणून बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता पत्रकारांनी. सगळ्या धर्माची माणसं त्यांच्या पोशाखावरून ओळखतात. बुद्ध कसा ओळखायचा? बाबासाहेब म्हटले बुद्ध वर्तनातून ओळखायचा. आपलं वर्तन बुद्धाचं असलं पाहिजे. जाती अंताची लढाई तुम्हाला करावं लागेल. बघा ना इथं बसलेले सगळे पोरांचे लग्न करताना जातच बघतात. कशी जात मोडणार, कशी जात जाणार? जातीत लग्न झाली तर जातीचंच फळ उगवणार, झाड उगवणार. आणि ही जातीची झाडं त्या ब्राह्मणांच्या फायद्याची आहेत. म्हणून माझ्या बांधवांनो, जात आपल्या विकासाचा अडथळा आहे. महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातात चालली साहेब. आपली राजकारण सुद्धा जातीत अडकले का नाही? जातीच्या संघटना झाल्या, जातीचे पक्ष झाले आणि त्याला हे खत पाणी घालतात. आमची सत्ता कधीच येणार नाही जर जात म्हणून तुम्ही काम करणार असाल. हे फक्त कानशीरामने ओळखलं. बाबासाहेब म्हटले आज नावाने माझी जमात राज्यकर्ती बनेल. बाबासाहेब म्हटले आज नावाने माझी जमात राज्यकर्ती बनेल. जमात म्हणजे जात नव्हे. हे साडी माणी तेली त्यामुळे गोष्टी नाही. दंगा सुटणार लवा कुमार मांग महा ढोर तमार घिसाडी बसाई कैकाडी मराठा या सगळ्यांना बाबासाहेबांनी जमात शब्द वापरला. तो शब्द कांशीरामने उचलला. उत्तर प्रदेशमध्ये गेले आणि 4 वेळेस मायावती मुख्यमंत्री झाली का नाही? आणि महाराष्ट्रात आम्ही जातीत अडकलोय. अध्यक्ष एकाच जातीचा, तालुका अध्यक्ष एकाच जाती, राज्याध्यक्ष पण एकाच जाती. जातीची कोंडाळी फोडल्याशिवाय सत्ता आपली बहुजनाची येऊ शकत नाही. आता सत्ता कुणाची आहे? 124 आमदार आहेत मराठ्याचे. कुणाच्या हातात आहेत? फडणवीसच्या हातात आहेत का नाही? आणि आमच्याकडे आणि तिकडे चाललेत काय ते मिळेल म्हणून. समाज गोंधळायचा आहे. समाज मेंढरासारखा असतो. नेता जाईल तिकडे समाज जात असतो. नेता जर भटकला, नेता जर चुकीच्या दिशेने गेला तर समाजाने काय करायचं? दोष समाजाचा नाही, दोष आमचा आहे, नेत्यांचा दोष आहे. दलित पॅंथर ग्रीनिज बुकामध्ये नोंद झाली, मोर्चाची झाली का नाही? ग्रीनिज बुकामध्ये नोंद झाली. पण नेत्यांचे पाय चुकीच्या ठिकाणी गेल्यामुळे समाज ठप्प आहे, बाहेर पडणं झालाय. उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिर आणि बाबरी मशीदचा वाद निर्माण झाला. बाबरी मशीद पाडली का नाही? त्यावेळेस बीजेपी निवडून नाही आलं. बीजेपी तर हरल्याचा अर्थ समाज शहाणा आहे. फक्त आम्ही दिशा दाखवणाऱ्यांनी चुकीच्या दिशा दाखवल्यामुळे समाज गोंधळलेला आहे. आणि म्हणून अशा गोंधळलेल्या समाजाला दिशा देण्याचं काम आमचे शिवाजीराव झोगडे हे करतायत. मी हातून विनंती करतो माझ्या तुमचा येणारा नेता, येणारा कार्यकर्ता कुठल्या मुशीमध्ये काम करतोय हे तुम्ही ओळखा. बाबासाहेब असतील, फुले असतील, शाहू असतील, अण्णाभाऊ साठे असतील. आणि शत्रू कोण, मित्र कोण याची सीमारेषा बांधून युद्ध सुरू
केलं आणि त्या काळात जिंकलं का नाही. आणि आम्हाला शत्रू पण कळाला आणि मित्र पण कळणं झालाय. वैचारिक शत्रू कोण आहे? ही ब्राह्मणी व्यवस्था आपली वैचारिक शत्रू आहे. आणि वैचारिक शत्रू आमच्यावर चाल करताय. बघा ना, टीव्ही हे साधन आहे प्रचाराचं. साहेब, अध्यक्ष साहेब, प्रचाराचं साहेब टीव्ही आहे की नाही. बटन दाबले की काय दिसतंय? घर की कहाणी, सासवी कभी भोवती, पवित्र दिसता, रात्रीचा खेळ चाले, आई कुठं काय करते, आता ठरलं तर मग आलं. याने एकाही सिरियल मध्ये इतर धर्माचं दाखवत नाहीत. एकाही हिंदू धर्माचं सगळं दाखवून आलेले आहेत. आम्ही सुकुमार कांबळे इथं बोलतोय. आमची पोरं बायका टीव्ही बघायला आणि एखाद्या बायचा नवरा बाहेर गेला, कोणतं ठोकर मेलेलंच असते, त्याला दवाखान्यात ऍडमिट करतात. दाखवतो बायकोला फोन करतो, निघ माझ्या दवाखान्यात तुझा नवरा आहे. बायको दवाखान्यात जायला पाहिजे की नाही, ती जाती देवळात दाखवल्यात का नाही. घंटीला हात लावला की डोळे उघडायला चालू करतो. हे सायन्स नसलेलं माणसानं अडाणी बनवणार असलं साहित्य. अरे बुद्धाचं पण साहित्य आहे की नाही, बाबासाहेबांचं साहित्य आहे की नाही, फुलेंचं साहित्य आहे की नाही. अण्णाभाऊ जागतिक साहित्यिक आहे, जागतिक. ते दाखवा ना टीव्हीला. हा, आम्ही पण अरे कर भरतोय, टीव्हीला पैसा भरतोय का नाही. आम्ही वीज बिल भरतोय, आमचं काय तर दाखव की. हा, सगळे ह्यांचंच बघायचं. हे ठरवून चाललंय, हे सदासजी आलेलं नाही. सेन्सॉर बोर्ड काय म्हटलं आपले त्यानंतर काय ना त्यांचं नामदेव डसा म्हणजे कोण नामदेव डसा. सेन्सॉर बोर्ड म्हणतंय. कुठे चाललाय ते डोळेसपणाने ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघायला पाहिजे. हे सैराटक नाही पिक्चर 3 वेळेस सेन्सॉर बोर्डाने बाजूला काढून ठेवली का? त्याच्यात ब्राह्मण कलाकार नाही, ब्राह्मणी भाषा नाही आणि देवा धर्माचं कौतुक नाही म्हणून ती बाजूला काढली होती. पाठीमागे लागून लावली. काटाच गेला का सैराटनं. भाषा ह्यांना आमची चालत नाही, साहित्य आमचं ह्यांना चालत नाही. अरे अण्णाभाऊ साठे जागतिक लेवलचा साहित्यिक. त्या महाराष्ट्राची देशपांडे नावाची साहित्यिक, त्यानं 50 साहित्यिकाची यादी डिक्लेअर केली. त्याच्यात अण्णाभाऊचं नाव नाही. आम्ही तिला विचारलं का ग बाई अण्णाभाऊचं नाव नाही. ती काय म्हणते, अण्णाभाऊची भाषा आमच्या साहित्यशास्त्रात बसत नाही. काय म्हणते बघा, अण्णाभाऊची भाषा आमच्या साहित्यशास्त्रात बसत नाही. म्हणजे काय? घोड्याला घोडा म्हणणारा साहित्यिक नाही, घोड्याला अश्व म्हणणारा साहित्यिक आहे. भाषेवरून वाद, धर्मावरून वाद, जातीवरून वाद हे पेटवत चालले. अशा काळामध्ये आम्ही एखाद्या तरुणाला विचारलं कसं चाललंय, निवांत पेटले कसले निवांत चालले. झोप लागली नसली पाहिजे. म्हणून माझ्या बांधवांनो, कोणत्याही परिस्थितीमध्ये इलेक्शनचा पिरियड आहे, आता सगळ्यात सलग इलेक्शन लागणार आहे. कमळ तेवढं फुलू देऊ नका. मी अजून विनंती करतो, कमळानं आमचं खत केलंय. कमळ फुललं की भुंगा घू 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 करत येतोय. म्हणजे बसला की ती पाकळ्या मिटून घेतोय. एकदा पाकळ्या मिटला की त्या भुंग्याचं खतच होतंय. तसं खत झालंय 14 पासून आमचं. हा ना, कॅबिनेट मध्ये मी जाती नावं एखाद्या कॅबिनेट मध्ये एक तर आमचा माणूस आहे का? सांगा ना, नावाला तर आहे का? संरक्षण मंत्री सुद्धा मराठ्याला दिले नाही. त्यांचा संरक्षण मंत्री काय म्हणतोय, राफेल उडवताना लिंबू थोड्या उडव म्हणला राफेल. अंधश्रद्धा पसरवण्याचं काम चाललंय. उत्तर प्रदेश, बिहार मध्ये दंगल चालल्या. तुम्ही सरा काय म्हणते, बाबासाहेबांनी घटनाच लिहिली नाही का? महाराष्ट्रात हेच नाही पायतन मारला की माणसं निषेध काढून टाकतो. काय तरी बोलायला लागले ती जगमान्य झाले बाबासाहेबांना. अरे भारतातच नाही, जग मान्य करते बाबासाहेबांना. आणि तुलाच कुरकुर करत बसलाय. तिकडे काय लक्ष देऊ नका. घटना टिकली पाहिजे, टिकायची असेल तर सत्ता आपली पाहिजे. त्याच्यासाठी मत दिले ना बाबासाहेबांनी. कल्पना करा, एक शेवट सांगतो. बाबासाहेबांनी धर्मांतर केलं 56ला. दुसऱ्या दिवशी राजकारणाची परिषद घेतल्या बाबासाहेबांनी. पत्रकार काय घेतले असेल? बाबासाहेब म्हणले, आज ना उद्या माझा देश मला बुद्ध करायचा आहे आणि माझी जमात राज्यकर्ते बनवायचे नाही. ह्याच्यात काय तर अर्थ असेल का नाही? बाबासाहेबांना वाटत होतं या ब्राह्मण धर्माचा त्रास या SC ST OBC अल्पसंख्याकांना झालेला आहे. त्रास झालाय ना, दळले पिळले, त्याचं खत झाले. हे शिकल्यानंतर त्यांना जाणीव झाली यांच्यामुळे आम्हाला त्रास झालाय. का धर्म नाकारतील आणि चांगला धर्म कोणता म्हटलं, विचार केला तर ते बौद्ध धर्म स्वीकारतील. आणि देशात 85% समाज बौद्ध झाला. तर मताचा अधिकार नुसता टाकायला नाही दिलाय, निवडून यायला सुद्धा दिलाय. 85% माणसं बौद्ध झाली तर सत्ता कोणाची येईल? महार बौद्ध राष्ट्रपती होईल, मांग बौद्ध पंतप्रधान तर होईल का नाही? चांभार बौद्ध वनमंत्री तर होईल का नाही? आता आपलं कोणच नाही. कोण आहे सांगा ना? सगळी त्यांचीच धुनी धुवायची. ती धुनी धुणारी आपल्यातली कोण कोण आहेत याची सुद्धा तुम्हाला जाणीव झाली पाहिजे. त्या नाकारण्याची भाषा तरुणांनी केली पाहिजे. जर आपला आहे म्हणून आम्ही जर हार घालत लागलो तर समाज म्हणणार हेच बरोबर आहे. अध्यक्ष साहेब बरोबर नाही? आपला म्हणून, जातीचा म्हणून त्यांचं आपण स्वागत करत राहिलो तर समाज म्हणणार हेच बरोबर आहे. तेव्हा तरुणांनी बौद्ध धर्म कसा वाढेल आणि राजकारणाच्या माध्यमातून सत्ता कशी येईल या 2 विषयावर आपल्याला काम करावं. त्याचाच बाबासाहेबांनी गाडा सांगितला होता, खरंच सांगितला होता. एक चाक धम्माचं
दुसरं राजकारणाचं ते सगळं आता खिळखिळीत झालंय. जात लय वाईट आहे. माझं भाषण सांगतो, तो हिस्सा मला सांगावा लागेल. मी कोल्हापूर जिल्ह्यातील आळतेगावचा मांगाचा पोरगा. बुद्धाने धम्म वाचला. त्याच्यापूर्वी मला हिंदू धर्म समुद्र वाटायचा. बुद्ध धम्म वाचला, मला हिंदू डबकं वाटलं. बौद्ध धर्म मला समुद्र असायचा. अध्यक्ष मी 84 ला बौद्ध धर्म स्वीकारला. लय हाल झालं माझं. जात हे विष आहे माझ्या बांधवांना. हाल झालं. मांग पण पोरगी दिली आणि म्हार पण पोरगी दिली. एक मांगाचा शिक्षणाधिकारी पोरगी मला ठरली. ज्या दिवशी बैठक दिवशी मला देणं घेणं म्हणलं देणं घेणं काय नाही. काय झालं मी म्हटलं मांग जरासं बौद्ध झालोय. बौद्ध पण लग्नाला परवानगी दे. दुसऱ्या दिवशी उरकून घेऊया. काय म्हणताना काय तर चावल्यासारखाच ओढला. मला नाव देते कांबळे, बुद्धाचं नाव घेते, मांगाचं तर आहे का. ते म्हणलं बस देऊ नको पोरगी. तुला जर एवढा बाबासाहेबांचा तिरस्कार असेल तर त्या पदाचा राजीनामा दे म्हटलं, शिक्षण पदाचा. अरे बाबासाहेब जन्माला आले नसते तर त्याला पुसायला सुद्धा कुठे ठेवलं नसतं. आणि ते लय शिकलेले ना सांगतो, लय देखणायचा, लय शिकलाय म्हणून नोकऱ्या लागलेल्या नाही. काय साहेब लय शिकलाय, लय नोकऱ्या, लय देखणाय म्हणून कोण नोकरी घेत नाही. रिझर्व्हवरच आहे, ओपन वर कोण घेते आम्हाला. आणि त्यांनी नाकारलं. मग बौद्धाकडे वळलो. एक फरडा व्यक्ती आमच्या शहरात सांगलीला भाषण ऐकलं, वाटलं जमलं तर चळवळ उभी राहील. डायरेक्ट मागणी घातली ती म्हणजे दुसऱ्या दिवशी घरी या. दुसऱ्या दिवशी घरी गेलो तर तिचा बाप दांडका घेऊनच बसला होता. जग आम्हाला फसवत होते. म्हटला पाहुणा तुझ्या गावात आम्ही फोन केला, तू महाराज म्हणा मांगाचा आहे. कसं बाबासाहेबांचं स्वप्न साकार होतं. कोण हे मोडणार, कोण जातीचा अंत करणार. आणि म्हणून द्या मुला मुलींना स्वातंत्र्य करू द्या त्यांच्या निवडीनं लग्न. बाबासाहेबांनी मला मुलगी असती तर मी मांगाला दिली असती म्हटलं ना. बाबासाहेब मांगाला दिली असती. बाबासाहेबांनी मांग महाराजच्या 14 परिषदा घेतल्या होत्या. बाबासाहेबांचं स्वप्न होतं किमान हे 2 समाज तर एक झालं तर सत्ता घेतला. पण त्या 2 समाजामध्ये काड्या टाकायचं काम चाललंय. दिसला मांग, फिटला काम, फुगलाच घडी. आणि महाराज गेला की गाडी रुतलीच. महाराला अशुभ, मांगाला शुभ मांडल्यामुळं ह्यात मांगा महाराज काय भांडण आहे हो? का राज्याचं भांडण आहे, का देशाचं भांडण आहे, का जमिनीचं भांडण काय आहे? दोघे गावाच्या बाहेर, दोघे मोठच बोलतात, दोघे मोठ्याच खातात. पण टाइम आहे वाद मिटवा. आणि वाद वाढवायचं काम कोण करतंय त्याला नाकारायचं काम आपल्याला करावं लागेल. आणि म्हणून महाराष्ट्रभर मांगा महारामध्ये धुळी कशी पसरेल याच्यासाठी ते जातीवादी धर्मांध प्रयत्न करू लागलेले आहेत. आणि ते सांडायचा प्रयत्न करू लागलेला आहे. आपण माणूस आहे. आपण महार नाही, मांग नाही, ढोर नाही. आपण माणूस आहे. बुद्ध होणं म्हणजे माणूस होणं. आणि माणसाच्या सुखासाठी माणसानं माणसाची कसं वागावं हा सांगणारा विचार म्हणजे गौतम बुद्धाचा धम्म आहे. माणूस कधी होणार आपण माणूस झालेला नाही. आज सुद्धा आपण जातीत अडकलोय. मला निमंत्रण देण्यासाठी शिवाजीराव झोडगे आणि त्यांच्या पत्नी आल्या. तर त्यांचा सत्कार केला पाहिजे. सगळ्यांचा झाला, त्यांचाच राहिला. अशी माणसं सांगलीला आली, बसन आली. आणि मला बुद्धभूषण पुरस्कार बुद्ध म्हटल्यावर मी होकार दिलाय. नाही तर महार पुरस्कार असता तर मी आलोच नसतो. महान पुरस्कार असता मी आलोच नसतो. त्या जाती मोठ्यांचं काम ह्या निमित्तानं प्रत्येकाने डोक्यात धरावं. माझ्या आया बहिणींना, आमच्या वयस्क लोकांना सांगतो, मुला मुलींना द्या स्वातंत्र्य. करू द्यात लग्न, मोडलं तर बघू की नंतर, पण करू द्यात. त्या बाबासाहेबांनी इंटरकास्ट मॅरेज करायचं म्हणून दुसरं लग्न केलंय, गरज म्हणून नव्हे. त्या ब्राह्मण व्यवस्थेला छेद द्यायचा होता म्हणून बाबासाहेबांनी दुसरं लग्न केलं. ही ब्राह्मण व्यवस्था नाकारची म्हणून बाबासाहेबांनी पाण्याचा संघर्ष केला. ही ब्राह्मण व्यवस्था मुळात सकट उकळून टाकायची म्हणून राम मंदिराचा संघर्ष केलाय बाबासाहेबांनी. मंदिराची गरज नव्हती, पाण्याची गरज नव्हती, पण ही व्यवस्था काय ही जगाला कळायला पाहिजे, जगाला समजावी. त्याचा फायदा बाबासाहेबांना तुम्हाला झाला. त्या देशामध्ये सायमन कमिशन आलं. कशाला आलं? कुणाला कसं स्वातंत्र्य द्यायचं त्याची मुलाखत घ्यायला आलं. त्यावेळेस गांधीजी रुसला, म्हटला जे बोलायचं ते माझ्याशीच बोलायचं. मी नेता आहे देशाचा. मला विचारलं कोण इंग्रज ऐकणार. पण त्या सगळ्या दंग्यामध्ये सूट बूट कोट टाय घालून बाबासाहेब सायमन कमिशनच्या समोर जाऊन मुलाखत दिली का नाही. नारद नग्न गांधी आम्हाला विरोध करत होता. लाला पत्र मेले त्याच्यामध्ये संघर्षात. ते म्हटले आता आम्हाला इथं काम करून तुम्ही तिकडे या. आणि मग पहिल्या गोलमध्ये पैसे दिला. 100 पत्र आली. सगळ्या जातीच्या मध्ये नेते होते. 100 आली. माणसं गेली 99. एक रुसला गांधी. ते म्हणायचे मलाच विचारून सगळं करायचं. बाबासाहेब पहिल्या गोलमेज परिषदेला गेले. 99 खुर्च्या मागासवर्गाची खुर्ची बाबासाहेबांची मिळाली होती. त्यावेळेस दुसऱ्या गोलमेज परिषदेला पत्र आली
99 आणि माणसं गेली 100 न वाजवता ताटवाटी. तो प्रवास जहाजातून चालत आहे. तुम्हाला सांगतोय मुद्दाम प्रवास जहाजातून चालला होता. गांधी ह्या रूम मधून त्या रूम मधून जात होते. हे चालू झाल्यानंतर जिना एक वेळेस बाबासाहेबांच्या केबिन मध्ये आले. जिना म्हटले मिस्टर आंबेडकर काय घेऊन चाललाय. गांधी माझ्या केबिन मध्ये आले. ते म्हणत होते तुझ्या 16च्या 16 मागण्या मान्य करायला होतो. बाबासाहेबांच्या मागणीला विरोध करायचा. असं काय मागायलाय तुम्ही. बाबासाहेब म्हणले जिना बघशील तिथं मी काय मागतोय ते. त्या लढाईमध्ये झालाच विजय तर भीमराव रामजी आंबेडकराचाच होईल. गांधीचा तिथं पराजय झालेला तो बघशील. परिषद सुरू झाली. 99 खुर्च्या म्हणल्या गडी उभाच. इंग्रज मध्ये तुम्ही का आलाय. गांधी म्हटले मी अस्पृश्याचा नेता म्हणून आलोय. मागासवर्गाचा नेता म्हणून आलोय. बरोबर नाही. आणि ह्यांना हरिजन म्हणतोय एवढा सन्मान देतोय त्यांचा प्रतिनिधी म्हणून आलोय. इंग्रज म्हटले पहिल्या गोलमेज परिषद बाबासाहेब डिक्लेअर झाले. तुम्ही त्यांचं नेतृत्व करू शकता तरी सुद्धा त्यांनी आग्रह सोडला नाही. इंग्रज खुळे नव्हते. ते म्हटले तारा करा भारताकडे सांगा तारा करा. मागासवर्गाचा पुढारी कोण. निरोपाला मी पूर्वाश्रमीच्या महाराजांना सल्यूट देतोय. सैर भेर मार पळत होती पोस्टाकडे. त्यात मांगाने सुद्धा तारा केल्यात. चांबाराने सुद्धा केल्यात. वलराने सुद्धा केल्यात. अशा तारा गेल्या. गांधींना पण तारा गेल्या. तांबड्याच्या नावावर पाटलाने केली. आवळ्याच्या नावावर कुलकर्ण्याने केली. अशा तारा मोजल्या. त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये बाबासाहेब मागासवर्गाचा पुढारी म्हणून निवडून आले. पटणार नाही तुम्हाला. बाबासाहेब एवढे खवळे. बाबासाहेब गेलते गांधीच्या अंगावर. अरे म्हटले तूच असा आहे का संत आहे. मोह मे रामन बगल में सूर्य आहे. तिथून जहाज परत आलं. त्या परिषदेमध्ये बाबासाहेबांनी आपली मागणी केली काय. आम्ही हिंदूंपासून आलो काय. आम्ही हिंदू नाही. आम्हाला मागासवर्गाला 77 स्वतंत्र मतदारसंघ पाहिजे. गांधी म्हटले खोटं बोलताय ते. इथून तिथून हिंदू सारखे आहेत. आमच्यात भेद नाही. आम्ही यांना ईश्वराची लेकरं समजतो एवढा सन्मान देतोय. हे जर केलं तर धुई माझेल. आमच्यात कुठलाही भेद नाही. इथून तिथून हिंदू आम्ही सारखे आहेत. बाबासाहेब म्हटले जो आम्हाला म्हणतोय हिंदू इथून तिथून सारखा आहे. हे बघा पाणी शिवलं म्हणून आमच्या माणसाने यांनी मारलंय. जर हिंदू असतो तर पाणी शिवायला मला परवानगी दिली असती का नाही. इथून तिथून हिंदू सारखा आहे म्हणतोय. बघा ही कात्रानं रामाच्या मंदिरामध्ये हिंदूच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर जातो म्हटलं दगडफेक झाली. 120 माणसांची जखमी केली. याचा अर्थ आहे हिंदूंपासून मागासवर्गीय आलं. इंग्रजांना ते पटलं. आणि म्हणून मित्रांनो तुम्ही हिंदू नाही. 1932 निकाल लागलाय. हिंदूंपासून आपण अलग आहे. त्या 77 स्वतंत्र मतदारसंघ मान्य झाले. गांधी नाराज होऊन आलते. जाताना मिठासाठी संघर्ष केला. पोलिसांना पाहिजेच होता गडी. आल्याला उचलला एरवड्याला नेऊन टाक. 21 दिवस उपोषण. कशाचं उपोषण. 32 उपोषण केले. गांधींनी केले का नाही. कधी मागासवर्गाच्या हिताचं उपोषण नाही. शेवटचं जे केलं ते आमच्या विरोधात केलं. 1 दिवस झाला 2 दिवस झाला असं 20 दिवस केले. त्याची पिलावर जमले. मिस्टर आंबेडकर तुमचं जे काय मत आहे ते सभेत येऊन मांडा. कार्यकर्ते म्हटले बाबासाहेब जाऊ नका. मग आपलं जमलाय काय तर होण्याची शक्यता आहे. लाख मेली तर चालतील पण लाखाचा पैशाचा जाऊ नये असे आग्रह कार्यकर्ते. बाबासाहेबांनी जाणार. सूट बूट कोट टाय घालून बाबासाहेब स्टेजवर गेले. अर्धनग्न गांधी एरवड्याला पडून होते. हे तरुणांनो काय धाडस बघा. सावलीचा विकार मला त्या काळात झाडा पाहिजे. आणि आता साहेब त्या जोक केला तर पोरं बोल हसत नाही. ती कोणता अण्णाला जाऊन सांगेल बापूला जाऊन सांगेल पुढे बसून लय हसत होत टाळ्या वाजवत. बाबासाहेबांनी शत्रू कोण मित्र कोण डिक्लेअर कोण युद्ध चालू केलं होतं. गेल्या स्टेजवर काय म्हणतात बाबासाहेब. समोरच्या खांबावर मला फाशी दिली तर चालेल पण मी पुणे करावर सही करणार नाही. काय धाडस आहे. बाबासाहेब परत आले. माझ्या बांधवांनो घरात रक्तानं लिहिलेलं पत्र पडलं होतं. मिस्टर आंबेडकर तुम्ही ज्या समाजासाठी तुमची लढाई चालू केलेली आहे तो तुमचा समाज वाड्या वस्तीवर खेड्यापाड्यावर राहतो याचं भान ठेवा. कदाचित गांधी ह्या संघर्षामध्ये जर मेले तर त्याला तुमचा समाज ठेवणार नाही. रक्तानं लिहिलेलं पत्र बाबासाहेबांनी वाचलं. रात्रभर बाबासाहेब रडत होते. तर टावेल भिजला होता रडून रडून अश्रून. मग बाबासाहेबांनी विचार केला मेलं तर मारणार ही. मेलं तर मार. म्हणून बाबासाहेब म्हटले जिंकतेगे तर और भी लढेंगे. जावारे म्हटले पुणेकरावर सही करा. सही झाली. घेऊ राखीव मतदारसंघा. तेवढा शिव सांगतो माझं भाषण संपवत. 77 स्वतंत्र मतदारसंघ काय होते. एका मतदारसंघामध्ये 2 खासदार निवडून जाणार. त्या मतदारसंघातल्या उमेदवारांना मागासवर्गाला 2 मताचा अधिकार. सवर्णांना 1च मताचा अधिकार. सवर्णाने आपलं 1 मत सवर्णालाच टाकायचं. मागासवर्गाने आपलं 1 मत सवर्णाला टाकायचं. म्हणजे आपल्या मताच्या आधारे 77 खासदार जाणार. राहिलं 1 मत मागासवर्गाच्या. सवर्णाचा विषय संपला. मागासवर्गाने आपलं दुसरं मत मागासवर्गीयालाच टाकायचं. प्युअर मागासवर्गाच्या मतावर 77 असे
कमीत कमी 144 खासदार निवडून जाणार होते. कल्पना करा, आज सभागृहामध्ये आमच्याच मतावर जर 144 खासदार असते तर राष्ट्रपती कोणाचा असता, पंतप्रधान कोण असता, सचिव कोण असते, मुख्यमंत्री कोण असते? ते सगळं वाटोळ गांधीने केलं. ते नाकारलं राखीव मतदारसंघात. तो कसा आहे, राखीव मध्ये मागासवर्गीयच राहणार. मताचा अधिकार सगळ्यांना सारखा एकच. मत 20 मागासवर्गीयांची, 80 सवर्णांची. माग ढोर चांबार चौघ राहिली. 5-5 मत घेतलं निवडून येणार का? 80 मताकडे लक्ष. 80 मताचा गट्टा जो घेईल तो निवडून येणार. आणि मग तो आमचा निवडून गेलेला आमदार खासदार आमचं काम करेल. तुमच्यामुळे निवडून आलं नाही म्हणतात, तिकडून आलंय. आणि त्याला कसलाच अधिकार नाही. आमच्या भागामध्ये जयवंतराव येऊन यायचे अधिकारच नाही. समजा इथं तुमचं काम करत नाही म्हटल्यानंतर, बरोबर नाही, करत नाही म्हटलं एखादा, आणि शरद पवारचा असेल आमदार, कोणच येणार काय मस्ती झाले काय सहकार म्हणणार का नाही? त्याच्या पक्षाचा गेला म्हणून बाबासाहेब म्हटले, करार झाला त्यावेळेस म्हटले बाबासाहेब आता चेन ऑफ चमचा तयार होतील. वाक्य आहे बाबासाहेबांचं, चमचा साखरेत तुपातच असतोय, असतील नाही, आम्ही वाळवंटातच आहे. आमचं काम होईना झालंय. या सगळ्या घडामोडीमध्ये बाबासाहेबांनी खूप युद्ध केलं. ब्राह्मणांच्या विरोधात केलं, जातीवादाच्या विरोधात केलं, हिंदुत्वादाच्या विरोधात केलं. तो धम्म बाबासाहेबांनी दिला. त्याच्यात जात सोडू नका, जात नाकारावी लागेल. आणि जात नाकारून बहुजन समाजाला जर माणूस आपण बनवलं तर राजकारणाची प्रक्रिया आमच्या हातात आहे. आमची सत्ता येऊ शकते. ज्या दिवशी राजाचा मुलगा राजा ही प्रक्रिया बाबासाहेबांनी उद्ध्वस्त केली, 21 वर्षाचा स्त्री पुरुष होईल त्याला मताचा अधिकार ज्या दिला, तर बाबासाहेबांना आनंद झाला होता. त्याचे एक सहकारी म्हटलं मिस्टर आंबेडकर लय आनंद, काय झालंय? बाबासाहेब म्हटले, राजाचा मुलगा राजा ही प्रक्रिया मी उद्ध्वस्त केली. जो 21 वर्षाचा स्त्री पुरुष आहे त्याला मी मताचा अधिकार दिल्यामुळे मला आनंद झाला. तुम्हाला काय फरक पण नाही. बाबासाहेब म्हटले, एखाद्या झोपडीची मत आपल्या बाळाच्या पाळण्याची दोरी हातात घेऊन दोजवत असताना स्वप्न बघे, आज ना उद्या ह्या झोपडीतला माझा मुलगा या देशाचा पंतप्रधान होईल, राष्ट्रपती होईल, स्वप्न घेऊन आलेले. माझ्या बांधवांनो, 75 वर्षामध्ये हे स्वप्न साकार झालेलं. आज केंद्रात सरकार 3.5% आहे. बोला डायरेक्ट नाव घेऊन, बामणांचंच आहे. महाराष्ट्रात कोणाचं सरकार आहे? अरे खेड्यात एक बामण नाही, मुख्यमंत्री बामणाचा आहे. खेड्यामध्ये बामण नाही तरी केंद्राची सत्ता काय प्लॅनिंग असेल? आणि म्हणून जातात एक गोष्ट सांगतो तुम्हाला, बुद्धाची. बुद्धाकडे एक राजा आला, मी त्या दुसऱ्या राज्यावर स्वारी करणार आहे, मी जिंकेन का पराजय हे सांगा. बुद्ध म्हटले 8 दिवसानंतर ये. 8 दिवस तो राजा आला. बुद्ध म्हटले, धाडसच करू नको, तुझा पराजय ठरलेला आहे. तो राजा खवळला. त्याच्या दसपट सैन्य मायाड आहे, दसपट भूभाग आहे, दसपट दारुगोळा आहे, तो एक दशक सुद्धा माझा नाही, आणि तो कसा जिंकेल? बुद्ध म्हटले, अरे तुझा अभ्यास केला आणि त्याचा अभ्यास केला. तो 1 दशांश असेल पण किमान महिन्यातून 4 वेळेस बसतोय, चर्चा करतोय, प्लॅनिंग करतोय, कागदाचं प्लॅनिंग करतोय, काम वाटून घेऊन कामाला लागतोय. आणि तुझा अभ्यास केला, तू बसतच नाहीस, नुसताच मोठा आहेस. चर्चा नाही, प्लॅनिंग नाही, काम वाटून देत नाही. जो समाज, जो घटक वारंवार बसतो, प्लॅनिंग करतो, काम वाटून घेतो, त्याला हरवणं एवढं सोपं नाही. त्या उदाहरणामध्ये हे संघवाले बसलेत, 12 महिने 24 तास प्लॅनिंग करू लागलेले आहेत आपल्या विरोधात. आणि आम्ही मात्र निवांत आहे, जातीत आहे, जातीचाच विचार करत बसलोय, आमच्यात भांडत बसलोय. त्याच्यामुळे राजकीय सत्ता आमच्या हातात येऊ शकत नाही आणि हा देश बुद्ध होऊ शकत नाही. व्हायचं असेल तर वारंवार अशा बैठका, वारंवार अशा सभा संमेलन, वारंवार असं प्रबोधन. काय झालंय तिथं बसलेले तरुण कुठं आहेत? सभागृहात तरुण किती आहेत? तरुणाला आपल्याकडे प्रोग्राम नाही साहेब. तरुण दहीहंडीत आहेत, तरुण त्यांच्या कामात आहेत. सगळे तरुण त्यांनी आपल्या बाजूने घेतलेत. गांजा, दारू, का जुगार ह्याच्यामध्ये आमची पोरं गुंतवून चालले आहेत. आणि पोलीस स्टेशनच्या समोर शेजारी गांजा विकतात म्हणजे पोलीस आम्हाला माहित नाही. हे सगळं षडयंत्र त्यांनी रचलेला त्या 3.5% तो डाव तुम्ही ओळखावा. बुद्ध धर्म कसा वाढत जाईल आणि सत्ता कशी घेता येईल याच्यासाठी सगळ्यांनी विचार करावा. करायला अशा अपेक्षा व्यक्त करतो. आणि जोडगे साहेब आणि त्याच्या पत्नी यांनी मला निमंत्रण दिलं आणि मला इथं बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक आभार मानून माझं नाम निर्माण पुरे करतो. जय भीम, जय भारत.